नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णयाची अपेक्षा आहे। याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। राज्य सरकारने गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीने शिफारशीमध्ये अनेक पदांना न्याय मिळाल्याने राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलन केलं। या संदर्भात वेतन त्रुटी निवारणाबाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे। या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदन दिले, तर बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने मोर्चे काढण्यात आले आहे। याबाबत राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय घेतील याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष वेधणार आहेत। सेवानिवृत्तीचं वय, राज्य कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून असणारे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षाबाबतची मागणीबाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय यावर चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे। अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनेचे निवेदन देखील सादर करण्यात येत आहेत। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकार धरते 2% वाढीव महागाई भत्ता दिनांक 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशनात दरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे। वरील प्रमुख मागणीशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक आमदारांकडून अधिवेशनात विशेष चर्चा जाण्याची शक्यता आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।